वातावरण आता सध्या फ्रेश झाल्यामुळं ज्या नवीन आंब्याच्या बागा आहेत त्यांनी आता नवती काढायला म्हणजे नवीन फुटवा काढायला सुरुवात केलेली आहे. आता आपण मागं बघितलं असं थंडीच्या दिवसामध्ये झाडांना नवीन फुटवा येत नव्हता. बऱ्याच ठिकाणी तर जे छोटे झाड आहेत त्यांना देखील तिथं फुलोरा आलेला होता. परंतु आता बऱ्याच ठिकाणी जे झाडांनी आता अशा प्रकारे नवीन फुटवा काढायला सुरुवात केलेली आहे. परंतु हा जसा फुटवा काढायला सुरुवात केलेली आहे तिथं आपल्याला काही गोष्टींचा तिथं प्रादुर्भाव दिसून येत आहे, ज्याच्यामध्ये की थ्रिप्स असतील, त्याचबरोबर काही गॉलमीज असतील. गॉलमीज म्हणजे जशा त्या गाठी येतात पानावर, तशा प्रकारच्या गाठी आता इथं पानावर दिसायला लागलेल्या आहेत. तुम्ही जर थोडं जवळून येऊन जर बघितलं हे आता हे पानं जे आहेत अशी जे झालेली आहेत ना, तर हे असे झालेले आहेत म्हणजे तिथं थ्रिप्सचा प्रादुर्भाव झालेला आहे. आता एक तर खूप दिवसाच्या नंतर इथं आपल्याला नवीन फुटवा तिथं झाडाला भेटत आहे. त्यामुळं हा नवीन येणारा फुटवा तिथं व्यवस्थित राहावा, त्याच्यामुळं जसा लगेच झाडांनी नवती मारली तशी तिथं आपल्याला थ्रिप्सचा अटॅक होऊ नये किंवा गॉलमीज म्हणजे मीज माशी तिचा अटॅक होऊ नये, त्यासाठी आपल्याला तिथं फवारणी घेणं गरजेची. आता तुम्ही जर तिकडं थोडं पलीकडे जर बघितलं तर तिकडं फवारणी चालू आहे. थोडंसं झूम करून जर बघितलं तर तुम्हाला दिसू शकतं. नाहीतर मी तुम्हाला एक दुसरा व्हिडिओ ॲड करून टाकेल की आपण ही अशी नवती जी आलेली आहे आणि त्याच्यावरती जो अशा प्रकारे थ्रिप्सचा तिचा अटॅक दिसत आहे, त्यासाठी आपण तिथं फवारणी घेत आहोत. तर असं जर थ्रिप्सचा अटॅक दिसत असेल किंवा गॉलमीजचा अटॅक दिसत असेल तर त्यासाठी आपल्याला कशाची फवारणी घेणं गरजेचं आहे? तर त्यासाठी आपल्याला थायोमिथोक्झाम वापरायचं आहे, म्हणजेच ॲक्टरा. त्याबरोबर आपण बुरशीनाशक म्हणून कार्बन डायझिम वापरू शकतो किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजे ब्लू कॉपर किंवा 22 या दोन्हीपैकी एक बुरशीनाशक वापरू शकतो. त्याचबरोबर झाडांनी अजून व्यवस्थित तिथं नवती काढावी, अजून फुटवा त्याला चांगला यावा, यासाठी आपल्याला तिथं 19-19-19 हे म्हणजे पाण्यातलं विद्राव्य खते त्याचा वापर आपण तिथं करू शकतो. अशा पद्धतीने व्यवस्थित आपण इथून पुढं आता झाडांना जसा फुटवा येणार आहे तो आपल्या तिथं संवर्धित करून झाडाचा आकार कसा वाढेल त्याकडे आपल्याला तिथं लक्ष देणं गरजेचं आहे.